अरे बापरे! म्हणजे फक्त 8 दिवस झालेत मी आईकडे गेले होते. पण मला असं वाटत होतं मी 1 महिन्यासाठी गेली की काय आणि अशी काहीशी अवस्था झाली होती घराची. तसं काल मी सगळं आवरून घेतलं होतं, पण आज बारी होती चिमणी आणि सोबतच गॅसची. आता मी हा जो स्प्रे वापरते ना, तो माझ्या जवळपासच्या सगळ्या क्रिएटर्सनी याचं प्रमोशन केलं असेल. म्हणलं चला सगळे वापरतायत तर आपण पण बघूयात वापरून कसा आहे नेमका आणि वापरला तर थोडंसं स्क्रब करायची गरज पडली. जास्त काही घासायची गरज पडली नाही आणि बाकी स्वच्छ पण सगळं छान झालंय. त्यामुळे तुम्ही सुद्धा हा नक्कीच वापरू शकता. मनूची तब्येत पण 2 दिवसापासून खराब आहे. त्याच्यामुळे तिची पण थोडीशी चिडचिड चालली होती. आज नाश्ता पण स्किप केला आणि डायरेक्ट मस्त पोळी भाजीचं जेवण केलं. त्याच्यानंतर मला एक मोठं काम होतं. ते म्हणजे गावाकडून नानांनी बऱ्याचशा गोष्टी पाठवल्या होत्या. ते मला साफ करून ठेवायच्या होत्या. ज्याच्यामध्ये कांदा आणि लसूण पण होता आणि बाकी डाळी वगैरे पण होतं. कांदा लसूणसाठी ना यांनी इथे बॅग्स मागवून ठेवल्या होत्या जेणेकरून ते हवेशीर राहावेत म्हणून. बॅग ओपन केल्या आणि त्याच्यानंतर मला कळलं, की बापरे! याची साईज तर खूपच जास्त छोटी आहे आणि याच्यामध्ये काहीही बसणार नाहीये. म्हणजे मला हे आता रिटर्न करावे लागणार आहेत. त्यामुळं मी घेतली इथे डाळ निवडायला. आता मला डाळ साफ करायची होती आणि मनू मध्ये-मध्ये करणार नाही असं तर काही होणारच नाही. पण तिची तब्येत बरी नव्हती आणि मला तिला रडवायचं नव्हतं. म्हणून मग म्हटलं चला जशी खेळतीये तशी खेळू दे. आता एक डब्बा इथे मी डाळ साफ केली होती, पण त्यामुळे इतका जास्त कचरा झाला होता, की बस बाकी गोष्टी तर आवरायच्या बाकीच होत्या. मोहरी पण इथे निवडून घेतली आणि बघा त्यानंतर असं काहीसं घर दिसत होतं. मग काय पटापट मी इथे आवरायला लागले. पिकू लुडबुड करणार नाही असं तर होणारच नाही. म्हणून पहिले त्याला गॅलरीमध्ये कोंडून ठेवलं आणि मी घर साफ केलं आणि यांनी गॅलरी आवरून घेतली. त्यानंतर मस्त झिमझिम असा पाऊस येत होता, तर म्हटलं चला सूप तर घेतलंच पाहिजे. इथं सूप बनवलं होतं आणि त्यानंतर जो काही जोराचा पाऊस चालू झाला होता ना, की बस मला तरी नाही वाटत, की आता 1-2 तास काही थांबणार आहे.